नमस्कार बंधू आणि भगिनींनो, निवडणुकीपूर्वी अनेक लाडक्या बहिणीच्या खात्यावर 1500 रुपये रक्कम पडली आणि जे या निकषामध्ये बसत नव्हते त्यांना देखील सदर योजनेचा लाभ मिळाला। मात्र आता शासनाने नवीन निर्णय घेतला असून ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत अशा लाडक्या बहिणींकडनं वसूल करण्यास सुरुवात झालेली आहे। त्यात काही जे निकष होते त्याच संदर्भात आपण थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। यातला पहिली अट म्हणजे 2.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न ज्यांचं असेल त्यांच्याकडनं पैसे परत घेतले जातील। ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता म्हणजेच रिटर्न फाईल भरत असेल त्यांच्याकडनं देखील पैसे रिटर्न घेतले जातील। ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग आणि उपक्रम मंडळ यांच्यात कार्य करत असेल सदर देखील अपात्र असणार आहेत। तसेच सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर त्यांचे देखील सदर पैसे हे वगळण्यात येतील। जसे की बरेच महिला PM किसानचा देखील लाभ घेत आहेत तर त्यातून सदर रक्कम ही वजा केली जाणार आहे। पुढे ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान आमदार किंवा खासदार असेल अशा महिलांकडून देखील सदर जो लाभ देय आहे या लाभाची रक्कम ही वसूल केली जाणार आहे। तर काही ज्या महिला आहेत यामध्ये जवळजवळ श्रावणबाळ योजनेचा देखील लाभ घेत असतात। सदर योजनांमध्ये देखील त्यांच्याकडनं जी वाढीव रक्कम असेल ती रिटर्न घेतली जाणार आहे। त्याच्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कॉर्पोरेशन बोर्डमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष असेल यांच्याकडनं वसूल केली जाईल। तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे एकापेक्षा म्हणजे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल त्यांच्याकडून देखील वगळण्यात येणार आहेत। आणि ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत असेल अशा व्यक्तींना देखील अपात्र असणार आहेत। तर ही होती नवीन निकष आणि पात्रता यादी। तर यामध्ये जर तुम्ही सदर क्रायटेरियामध्ये बसत असाल तरच तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा तुमच्याकडनं सदर रक्कम ही वसूल केली जाईल आणि यापुढे देखील तुम्हाला त्याचे लाभ भेटणार नाही। ही होती थोडक्यात माहिती। धन्यवाद।